सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर स्वामींचा फोटो पाहून सगळ्यांना समजलंच असेल, की नक्कीच ही केंद्रातली आरती असेल. त्या केंद्रात आज हळदी-कुंकू होतं. छान प्रकारे असे गेम होते. मला लेट झाला होता जायला. पण लास्ट एक गेम मला बघायला भेटला. खेळायला नाही भेटला कारण आरतीला 15च मिनिटं बाकी होते. मग खेळ थांबवले होते. अशा 10 मेणबत्त्या लावल्या होत्या आणि एकाच माचीसमध्ये सगळ्या 10 मेणबत्त्या आपल्याला पेटवायच्या होत्या. अशा प्रकारे. त्यानंतर आरतीची तयारी चालू झाली. 15 मिनिटं राहिली होती आरतीसाठी. लोकं येत होती, मुलं येत होती आणि आरतीत ना एकदम लहान मुलांपासून तर वृद्ध वयस्कर माणसांपर्यंत सगळे आरतीला येतात. खूप गर्दी असते आरतीला आणि हे केंद्र मनोरमा नगर ठाणे इथलं आहे. खूप सुंदर केंद्र आणि ह्या केंद्राचे अनुभव पण माझे खूप छान-छान आहेत आणि 5 वर्ष झाली मी स्वामी सेवेत आहे. मला खरंच खूप आनंद होतो आणि स्वामी ना त्यांना म्हणजे स्वामींच्या मनात असेल ना, की ह्या व्यक्तीला माझ्या सेवेत घ्यायचं, माझ्या चरणाशी आणायचं, त्यांना स्वामी घेऊन जातात. म्हणजे खरंच. नंतर ताईंचं मार्गदर्शन होतं, डॉक्टरवाले म्हणजे डॉक्टर ताईंचं मार्गदर्शन होतं. 27 तारखेला शिबिर आहे आपल्या मानपाडा केंद्रात. म्हणजे शिबिर आपले गुरुमाऊलींचे आयुर्वेदिक औषध आहेत. त्याचं शिबिर आहे. तर ताई माहिती सांगत होत्या, की लांबून-लांबून डॉक्टर येणार आहेत आणि खूप सुंदर डॉक्टर आहेत आणि खरंच म्हणजे नाडी पण चेक करणार आहे, सेवा पण देणार आहे. त्याचबरोबर काही आजारी वगैरे असेल त्याच्यावरती आपल्याला औषधं पण देणार आहेत. ताई आपल्याला मार्गदर्शन करत होत्या. 27 तारखेला शिबिर आहे. तुम्ही पण या. त्यानंतर असं ताईंचं छान मार्गदर्शन झालं. एक छोटंसं स्वामींचं कविता आहे ती मी वाचून दाखवते. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जात-पात विसरून सेवेकरी ह्या नात्यात आपण बांधलो गेलो. जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम श्वासात टिकणारं आहे. जे कधी पण बोलवा मदतीला येतात. रक्ताच्या नात्याआधी पूर्वजन्मीची अर्धवट राहिलेली सेवा ह्या जन्मी पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या काळात कोण कोणत्या काळात जाती जन्माला आल्या त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आलो हे आपले परम भाग्यच. म्हणजे किती सुंदर ना स्वामींनी आपल्याला हे तर आहे. म्हणजे सेवेकरी नाते हे खूप सुंदर आहे. म्हणजे खरंच जात विसरून आपण सगळे लोक एकत्र येतो. कोणाचं काहीच नसतं. म्हणजे आपण मदतीला धावतो. कोण कसं नाही का? आपण विचार नाही करत. आपण एकच विचार करतो. आपण स्वामी सेवेकरी आहे. किती सुंदर हे नातं आहे ना. त्याचप्रकारे ताईंचं मार्गदर्शन झालं आणि हळदी-कुंकवाला सुरुवात झाली. हळदी-कुंकवाला सुरुवात म्हणजे संकल्पयुक्त झाली. कारण केंद्रात सगळंच संकल्पयुक्त होत असतं. त्या एका आजी होत्या त्यांनी संकल्प सोडवला आणि बाकीच्या सगळ्यांनी आपले मनोमनी संकल्प सोडून आपला हळदी-कुंकू पार पडला. त्यानंतर 5 बायकांची नावं निवडली. 5 बायका उठल्या. एकीने हळदी-कुंकू लावलं, एकीने गुलाब दिला, एकीने वाण दिलं आणि एकीने तिळगुळाचे लाडू दिले. तर वाण आपल्याला काय दिलं, की महाराजांना आपण नैवेद्य दाखवू शकतो असं केळीचं पान दिलं. छान असं छोटंच आहे, पण आपण छान वाटलं. एक केळीचं पान आपल्याला भेटलं. आपण महाराजांना त्याच्यात नैवेद्य दाखवू शकतो. त्यानंतर दादांचंही मार्गदर्शन झालं. कारण गणेश जयंती आहे गुरुवारी. मग त्या दिवशी आपल्याकडे अथर्व शीर्षाचा हवनयुक्त सेवा होणार आहे. आपल्या लेकरांसाठी, आपल्या बाळांसाठी. छान प्रकारे आरती पार पडली. छान प्रकारे केंद्रातला हा आजचा दिवस खूप सुंदर गेला स्वामींच्या सेवेतला. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.